एरवी विषयी काही सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कानप आहे जगा माझी. ज्ञानोबराय बोलतायत की विषयात सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही आहे. समोरच्या माणसाचं काही चुकलं तर आपण काय म्हणतो, त्याचं नाव काढू नको, ते बोलण्यासारखंच नाही आहे, त्याच्याबद्दल बोलण्यासारखंच नाही आहे, त्याचं नाव काढू नको. तसं ज्ञानोबराय जोर देत आहेत, विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, हे बोलण्यासारखंच नाही आहे की विषयात सुख आहे, तरी विद्युत स्फुरणे कानप आहे जगा माझी. विषयात दोन प्रश्न उभे राहतात की विषयात सुख नाही आहे तर मग सुख कुठे आहे, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा उभा राहतो की विषयात जर सुख नाही तर विषयात सुख असल्यासारखं का वाटतं. दोन प्रश्न उभे राहतात की विषयात सुख नाही आहे तर मग सुख आहे कुठं, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की विषयात सुख नाही आहे तर मग विषयात सुख असल्यासारखं का वाटतं. तर दोन्ही प्रश्नाचे आपण सविस्तर उत्तर देऊयात. तर पहिला प्रश्न आहे, विषयात सुख नाही आहे, विषयात सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही असं ज्ञानोबराय बोलतायत. मग विषयात जर सुख नाही आहे तर सुख नेमकं आहे कुठं. तर सुखाची जागाही एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. माझं वाक्य नीट ऐका. सुखाची जागाही एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. आत्मस्वरूपाशिवाय सुख इतरत्र कुठे नांदूच शकत नाही. सुख फक्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच नांदतं. नवे या जगतात, या विश्वात फक्त आत्मस्वरूपच सुखरूप आहे, आणि ते आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि म्हणून जगतात सुखरूप जर कोण असेल तर तो एकटा पांडुरंग आहे. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. जगत दुःखमय आहे, सुख नाही कोठे आलो या संसारी वाया हवभरी होऊ नका. तुकोबाराय, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तुकोबारायचं जगत दुःखमय आहे. किती दुःखमय आहे ज्ञानोबराय बोलले. ज्ञानोबरायच्या लेखणीने तर कळस केलाय की जगत किती दुःखमय आहे. ज्ञानोबराय म्हणतायत, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकविजेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. एखादा मनुष्य जर विस्तवावर झोपला आणि त्याला विचारलं, मामा कसं वाटतंय, तर तो म्हणतो मजा वाटते. कशावर झोपलाय, विस्तवावर झोपलाय, निखाऱ्यावर. आणि त्याला विचारलंय मामा कसं वाटतं, तर म्हटले मजा वाटती, बरं वाटतं. हे बोलणं जितकं हास्यास्पद आहे, विस्तवावर झोपलेला मनुष्य जर म्हणत असेल मला मजा वाटते, हे बोलणं जितकं हास्यास्पद आहे, तितकं या मृत्यूलोकात जर कुणी म्हणालं तुमचं काय चाललंय, तर मजेत चाललंय, बरं चाललंय, हे बोलणं तितकं हास्यास्पद आहे. ज्ञानोबराय बोलतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकविजेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. विस्तवावर झोपलेला मनुष्य जर कधी सुखी आहे असं वाटलं तर जगत सुखी आहे असं वाटेल. विस्तवावर झोपलेला मनुष्य कधी सुखी नसतो, जगतही कधी सुखी नसते. हे जगत पूर्ण दुःखानं भरलेलं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. आणि म्हणून विषयात सुख नाही आहे तर ते कुठं आहे, तर ते फक्त आत्मस्वरूपात. या विश्वात फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, आणि ते आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि म्हणून या जगतात फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाम या दोनच गोष्टी सुखरूप आहेत.
उरलेलं जगात दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येथ नाम आहे. तुकोबाराय सर्व सुख येथ नाम आहे. नामानं सुख मिळतं, हितगोज झालीस, परंतु नाम हे मुळताच सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येत नाम आहे. या जगतात एकटा पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाम या दोन गोष्टी सुखरूप आहेत. उरलेल्या जगात पूर्ण दुःखरूप आहे. म्हणून ज्योती आणि प्रकाश जसे एक रूप असतात तसं सुख आणि पांडुरंग एक रूप आहे. सुख हे पांडुरंगापासून वेगळं नांदूच शकत नाही. कारण जगतात फक्त एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेल्या जगात दुःखरूप आहे. आणि म्हणून आपण जो सुरुवातीला प्रश्न उभा केला होता की विषयात जर सुख नाही तर सुख आहे कुठे, तर ते फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाम या दोन गोष्टीतच सुख आहे. इतरत्र सुख नाही आहे. अर्थात उरलेलं जगत हे पूर्ण दुःखरूप आहे. या सुखाला ज्ञानोबारायानं सिद्ध म्हटलंय. सिद्ध या शब्दाचा अर्थ असा होतो की जे जन्मताच प्राप्त आहे. आणि साध्य या शब्दाचा अर्थ होतो की जे जन्मानंतर प्राप्त केलं जातं. आई आम्हाला सिद्ध असते. आई आहे म्हणून आमचा जन्म आहे. आई सिद्ध आहे. बहीण भाऊ हे साध्य असतात. आई जन्मताच प्राप्त आहे म्हणून आई सिद्ध आहे. बहीण भाऊ जन्मानंतर प्राप्त केले जातात म्हणून ते साध्य आहेत. जी गोष्ट आमच्या शरीराला जोडून आली आहे, शरीराला चिटकून आली आहे जन्मताच, तिला सिद्ध म्हणतात. आणि जी जन्मानंतर प्राप्त होते तिला साध्य म्हणतात. ज्ञानोबाराय सुखाला सिद्ध म्हणतात. ते मनोरथ संगे नोहे एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. सुखाला ज्ञानोबारायानं सिद्ध म्हटलंय. अर्थात सुख हे तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. आणि ज्ञानोबारायाने सिद्ध केले की सुख तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. ते कसं? तर माऊली बोलतायत, तैसा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामो विषयावरी. हृदयात राम उभा आहे. राम म्हणजेच पांडुरंग. पांडुरंग जन्मताच तुमच्या हृदयात उभा आहे आणि फक्त पांडुरंगच सुखरूप आहे. आणि म्हणून एक प्रकारे सुखच जन्मताच तुमच्या हृदयात उभा आहे. आणि म्हणून सुखाला ज्ञानोबारायानं सिद्ध म्हटलंय. हा मुद्दा समजावून घ्या. सुख माणसाला जन्मताच प्राप्त आहे. सुख जर जन्मताच प्राप्त आहे तर हे कशावरून? तर फक्त एकटा पांडुरंग सुखरूप आहे. तो पांडुरंग जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. आणि पांडुरंग जर सुखरूप आहे आणि तो जन्मताच हृदयात उभा आहे, याचा अर्थ पांडुरंगाच्या रूपानं सुखच आमच्या हृदयात जन्मताच उभा आहे. आणि म्हणून सुखाला ज्ञानोबारायाने सिद्ध म्हटलंय. ते मनोरथ संगे नोहे एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. सुख सिद्ध आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायाने स्पष्ट सांगितलं की तैसा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामो विषयावरी. मी सिद्ध असता का निमावे साधनवरी. देव जन्मताच हृदयात उभा आहे. एकटा देव सुखरूप आहे. याचा अर्थ देवाच्या रूपानं सुखच आमच्या हृदयात उभा आहे. आणि म्हणून सुखाला सिद्ध म्हटलंय. आणि म्हणून संत महात्मे जे असतात, साधू संत जे असतात, ते सुख हृदयात शोधतात. बाहेरच्या जगतात सुख शोधत नाहीत. सुख हृदयात बंद आहे. सुखाला ज्ञानोबारायाने सिद्ध म्हटलंय. जे जन्मताच प्राप्त आहे ते सिद्ध आहे. पांडुरंग जन्मताच हृदयात उभा आहे. एकटा पांडुरंग सुखरूप आहे. याचा अर्थ सुखच पांडुरंगाच्या रूपानं हृदयात उभं आहे. आणि म्हणून सुख फक्त हृदयात आहे, जगतात नाही आहे. कारण हृदयात पांडुरंग आहे आणि पांडुरंग सुखरूप आहे. आणि म्हणून
संत महात्मे हे सुख जगतात शोधत नाहीत, सुख अंतर्यामी शोधतात, हृदयात शोधतात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की बाह्याची भाष निजेची निशेष, अंतरी सुख एकाथी. सुख हृदयात आहे, सुख बाहेर शोधू नका. कारण जगत दुःखमय आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. जगत पूर्ण दुःखरूप आहे. या जगतात सुख नाही आहे, सुख आहे ते फक्त हृदयात आहे, अंतर्यामी आहे. अंतर्मुख मनोवर्ती आनंदा प्रतिबिंबिती. सुख हृदयात आहे. महात्मे कसे असतात बघा. ज्ञानोबा बोलले, वारशे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरो, तैसा निरुपचारी संतोषी जो. वारशे विन सागरू. 10 वर्ष सतत दुष्काळ पडला, समुद्र फुटभरही कमी होत नाही. 10 वर्ष अतिवृष्टी झाली, समुद्र फुटभरही वाढत नाही. तो स्वयंभू आहे, तो भगवंताची दिव्य विभूती आहे. तो आपल्या परीनं तृप्त असतो, तुडुंब असतो, आनंदी असतो. नद्यांच्या पाण्याची मदत न घेता समुद्र जसा तृप्त आहे, तुडुंब आहे, आनंदी आहे, तसं साधू संत बाह्य साधनाची मदत न घेता, धन दौलत मुलं बाळं या कुठल्याही गोष्टीची मदत न घेता त्या समुद्रासारखे साधू संत एका हरिनामाच्या बळावर तृप्त आणि तुडुंब असतात, आनंदी असतात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की वार्षीय विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोषी जो. आम्ही आमच्या मुलाबाळात सुख शोधतो, बायका पोरात सुख शोधतो. पोरग नीट बोलला नाही, वाटतं सून तरी नीट बोलेल. सून नीट बोलली नाही, वाटतं नातू तरी नीट बोलेल, पण नातूही नीट बोलत नाही. आशा मोठी वाईट असते. त्या गाढवाच्या तोंडापुढे घासाची पेंडी बांधलेली असते 2 फूट अंतरावर, आणि त्याच्या पाठीवर वजं टाकलेलं असतंय. आता त्या गाढवाला वाटतं मला ही पेंडी आता तरी खायला मिळेल, मग तरी खायला मिळेल. ते जीभ लांबितं, पण ती काही पेंडी त्याच्या तोंडाला येत नाही, जिभेला येत नाही. त्याला वाटतं कधीतरी येईल, जीभ बाहेर काढू बेजार. ती पेंडी काही घासाची तोंडाला येत नाही, ते वजं वाहत राहतं. तसं आम्ही असं वाटतं मुलाकडून नाही सुनाकडून मिळेल, सुनाकडून नाही नातवाकडे मिळेल, सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व जन्म सुखाच्या आशात जातो, पण सुख मिळत नाही. का? आम्ही जागा चुकतो. जे जिथं नाही आहे तिथं मिळेल कसं? जगतात सुख नाहीच आहे, जगत दुःखरूप आहे. किती दुःखरूप आहे बघा. मुलगा 12वीला शिकतोय. प्रत्येक बापाला वाटतं माझा मुलगा MBBS व्हावा, आणि त्यातली त्या ढ बापाला तर वाटतं माझा मुलगा आधी MBBS व्हावा. ढ बापाला, ज्या बापाला काही येत नाही, जो मॅट्रिकला 4 वेळेस नापास झालाय, जो बाप मॅट्रिकला 4 वेळेस नापास झालाय, त्याची फार इच्छा असते तीव्र की माझं पोरगं MBBSला लागावं. पोरगं MBBSला लागतं का नाही चिंता. लागलं हो चुकून तर आता दरवर्षी पास होतंय का नाही चिंता. हे दुःखच आहे. दरवर्षी पास होतंय का नाही चिंता. त्याला शिकायला पैसे लागतात, पैसे कुठून आणायचे ही चिंता. बरं कसं बसं पास झालं तर उद्या दवाखाना टाकायचा आहे, पैसे नाहीत चिंता. बँकेचं कर्ज काढले, दवाखाना चलतो का नाही ही चिंता. कर्ज फिटते का नाही ही चिंता. बरं फिटलंच तर उद्या त्याचं लग्न होते का नाही ही चिंता. झालंच तर चांगली बायको मिळते का नाही ही चिंता. तिचं पटतं का नाही ही चिंता. पटलंच तर तिला लेकरं होतात का नाही ही चिंता. झालेच लेकरं तर ते जगतात का नाही ही चिंता. जगलेच तर ते उद्या चांगले निघतात का नाही ही चिंता. ते उद्या आजोबाला बापाला सांभाळतात का नाही ही चिंता. पावलोपावली चिंता आहे. पावलोपावली चिंता आहे.
आणि अवलाद सुख देते, मान्य आहे, अवलाद सुख देते, पण अवलादीच्या सुखात एक भीती लपलेली असते आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असतंय. भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. मुलगा मोटरसायकलवर बाहेर गेला, मरणाची गर्दी आहे, मरणाचे वाहन आहेत, मुंगीसारखं वाहन झालंय. मुलगा मोटरसायकलवर बाहेर गेलाय, परत येईपर्यंत धास्ती. आई 10 बार फोन करते, पप्या नीट ये, पप्या नीट ये, पप्या हळूच आहे. माईच्या काळजाचं पाणी होत असतं. कुणाला धडकत आहे का कुणी याला धडकतं आहे. घरी असतर जीवात जीव नसतो. मुलगा अवलाद सुख देते, पण त्या सुखात एक भीती लपलेली असते. मुलगा बाहेर गेलाय, सुखरूप येईल का, सुखरूप येईल का, त्याचं बरं वाईट होईल का, कुठं धडकल का, ॲक्सिडेंट होईल का, काही लागल का, दगावल का, बरं वाईट होईल का, अशी एक त्या सुखामध्ये भीती लपलेली असते. आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. आणि म्हणून जगत पूर्णतः दुःखरूप आहे. जगतात सुख नावाचा प्रकारच नाही. आणि म्हणून तुकोबारायांनी पुन्हा पुन्हा बजावलंय की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. जगतात सुख नाही आहे तर मग सुख कुठे. ज्ञानोबा सांगतात, अंतरी सुख एक अथी. अंतरी सुख हृदयात आहे, बाहेर शोधू नका. जगत दुःखरूप आहे. एकटा पांडुरंगाने पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे आणि तो पांडुरंग हृदयात उभा आहे. आणि म्हणून सुख हे हृदयात शोधा. मनाला अंतर्मुख करा. हरिनामाच्या बळावर त्या पांडुरंगाची मनाची भेट घालून द्या आणि हे सुख हृदयात शोधा. आम्ही जागा चुकतो. गोधाडं शिवणारी म्हातारी सुई ओसरीवर हरपते आणि शोधते चौकात. म्हातारी गोधाडं शिवते. माझ्यासमोर सगळ्या गोधाडं शिवणाऱ्या वयाच्याच येतात. थोड्या वगळ येतं. जवळपास सगळ्या गोधाडं शिवण्याच्या वयाच्याच आहेत. मी गोधाड्याच्या वयाचंच झालं तर माझं वय भरपूर झालंय. गोधाडी शिवणारी म्हातारी सुई ओसरीवर हरपते, शोधते चौकात. सापडेल का बरं? कुठं शोधा मग तिने? ओसरीवर. सुई हरपते ओसरीवर, म्हातारी शोधते चौकात. म्हातारी जागा चुकते. आम्हीही म्हातारीसारखी जागा चुकतो. सुख मिळतं हरिनामाने, आम्ही शोधतो विषयात. सुख मिळतं हरिनामाने, आम्ही शोधतो विषयात. आम्ही जागा चुकतो. ज्ञानोबा तुकोबराय यांनी टाहो फोडून सांगितलंय की बाबांनो, या जगतात या विषयात सुख नाहीये. सुख हे हृदयात आहे, सुख हे हरिनामात आहे, सुख हे पांडुरंगाच्या नामात आहे. जगतात फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाम या दोन गोष्टी सुखरूप आहेत. उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि तो पांडुरंग हृदयात जन्मताच उभा आहे आणि तो एकटा सुखरूप आहे. याचा अर्थ सुखच हृदयात उभा आहे. म्हणून सुखाची नांदण्याची जागा जर काय असेल तर ती आहे हृदय. आणि म्हणून हृदयात सुख शोधा. हरिनाम घेऊन त्या मनाला अंतर्मुख करा. त्या पांडुरंगापर्यंत नेऊन पोहोचतं करा. पांडुरंगाची त्याची भेट घालून द्या. ते स्थिरावेल आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. म्हणून सुखाची जागा चुकू नका. सुख बाहेर शोधू नका, विषयात शोधू नका, वस्तूत शोधू नका, मुलाबाळात, बायकापुरात, जगतात शोधू नका. सुख शोधायचं तर ते हृदयात शोधा. अंतरी सुख एक अथी, अंतर्मुख मनोवर्ती आनंदा प्रतिबिंबिती. पहिला प्रश्न आपण उभा केला होता की विषयात सुख नाहीये. विषय विषय हा शब्द माझ्या तोंडात पुन्हा पुन्हा यायलाय. तर विषय म्हणजे काय, मी शेवटी बोलेल की विषय कशाला म्हणतात. विषयात सुख नाहीये, मग सुख आहे कुठं? तर सुख आहे फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाच्या नामात. कसं आहे आपण पटवून दिले. आता दुसरा प्रश्न मी उभा केला होता की विषय सुखरूप नाहीयेत, मग विषय सुखरूप नसताना विषयात सुख का वाटतं? विषय सुखरूप नाहीयेत पण तरी देखील आम्हाला विषयात सुख आहे असं वाटतं ना. साहजिक आहे. तुम्ही आम्ही पिक्चर पाहतो, हा विषयच आहे. पिक्चर पाहताना सुख मिळत नाही का? अहो, टी व्ही पुढची हालत नाहीत आम्ही मालिका सुरू झाल्यावर. तुमच्या ज्या आवडीच्या मालिका आहेत
त्या सुरू होऊ द्या. तुम्हाला म्हणलं का नाही कोणी चला ना कीर्तनाला, प्रवचनाला, थांब एवढी मालिका संपू दे, थांब एवढी मालिका संपू दे. उगीच बसता का तुम्ही सुख मिळाल्याशिवाय? हां, पंक्तीला गुलाबजामुन वाढले, अरे नको जीव, चल, नाही नाही खाऊ दे 2 घास. सुख मिळाल्याशिवाय खाता का? कुठं गप्पा मारत बसले, मजा वाटायली, सुख मिळाल्याशिवाय गप्पा मारता का? विषयात सुख नाही आहे, पण नसतानाही विषयात सुख आहे असं का वाटावं? असं का वाटतं? माणसं बळी का पडतात? विषयाच्या आहारी का जातात? जिथं जे नाही आहे तिथं आहे असं का वाटतं? विषयात सुख नाही आहे, नसताना आहे वाटतं, का वाटतं? याचं कारण इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या 2 गोष्टी एकदाच घडतात. आणि यावेळेस विषय भोगताना आपलं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख असतं. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. सुख ही दृश्य वस्तू नाही आहे. ते काय एखादा चष्मा नाही, एखादा पुस्तक नाही, एखादा ग्रंथ नाही, एखादा माईक नाही. सुख दाखवा म्हणलं की हातात धरलं दाखवलं. सुख ही न दिसणारी गोष्ट आहे. ती एक काल्पनिक गोष्ट आहे, ती अनुभवाची गोष्ट आहे, ती दृश्य वस्तू नाही आहे. सुख दिसत नाही, ते अनुभवाची गोष्ट आहे. आणि म्हणून मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव याला ज्ञानोबराय सुख म्हणतात. सुखाची आणि दुःखाची व्याख्या करताना ज्ञानोबराय बोलले, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. बारकाईने विषय आहे का की ज्ञानोबराय सुख आणि दुःख कशाला म्हणतात? ते एक भावगीत आहे आणि तो रायटर जो आहे, कवी, तो प्रश्न विचारतो जगताला की सुख कशाला म्हणतात. एक गाणं आहे भावगीतासारखंच. तो म्हणतो, मला सांगा, मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतंय? काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय? मला सांगा, मला सांगा. तो कवी म्हणतो की बाबांनो, सुख म्हणजे काय मला सांगा. सुख म्हणजे नेमकं काय? तुम्हाला तरी सुखाची व्याख्या कुठं माहिती आहे? आम्ही घोकीतो नुसतं, माझ्या लेकीला सुख मिळावं, माझ्या लेकीला सुख मिळावं, माझी लेक चांगल्या घरी जावी, मला सुख मिळावं, मला सुख मिळावं, माझ्या सुनांनी मला चांगलं सांभाळावं, माझ्या लेकांनी मला चांगलं सांभाळावं, मला सुख मिळावं. अरे पण म्हणजे काय? तुला सुख मिळावं म्हणजे काय? तुला अर्थ तरी माहिती आहे का त्याचा? घोकी ती नुसती सुख मिळावं, सुख मिळावं. अगं बाई, सुख म्हणजे काय? कुणाला तुमच्यापैकी माहिती आहे सुखाची व्याख्या सांगावर? मी तुम्हाला म्हणतो, मावशानं सुख म्हणजे काय? तुम्ही नुसतं एकीकडे बघता, एकीकडं, काय ग सुख म्हणजे, काय ग सुख म्हणजे? नाही सांगता याची व्याख्या. ज्ञानोबराय सुखाची आणि दुःखाची व्याख्या सांगतात. किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. कोणत्याही कारणामुळं ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख होतं, मग तो विषय भोग असो किंवा हरिनाम असो, कोणत्याही कारणामुळं ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख होतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख असते. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही त्याला ज्ञानोबराय दुःख म्हणतात. आणि ऐसी हे अवस्था, वरच्या वहीकडे बोट केले, आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. सुख कशाला म्हटलंय की कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख होईल त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख असतंय. आणि ज्याला ही मनाची अंतर्मुखता आणि स्थिरता साधता येत नाही, ज्याचं मन बहिर्मुख धावतंय, एखादा विषय जर त्याला इच्छित विषय प्राप्त झाला नाहीये तर त्या विषयाच्या मागे जोपर्यंत धावतंय, बहिर्मुख धावतंय, हृदयस्थ राम आणि मन यांची ताटातूट होते
आणि इच्छित विषय मिळेपर्यंत मन बेचैन आणि अस्थिर असते. आणि मनाची ही बेचैनी आणि अस्थिरता म्हणजे दुःख. मनाची स्थिरता म्हणजे सुख, मनाची अस्थिरता म्हणजे दुःख, मनाची बेचैनी म्हणजे दुःख. आणि म्हणून आमच्या तुकोबाराने किती सोप्या भाषेत सांगितलंय, शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख. सुखाची व्याख्या तुकोबाराने केली, शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख. मनाची शांती हे सुख आणि मनाची अशांती हेच दुःख. आता मग विचार करावा, आपलं मन शांत आहे का अशांत आहे? मनामध्ये कहूर सुटलं, मनामध्ये वादळ उठलं, बेचैन झालं, बाहेर पडू लागलं, ही मनाची बेचैनी आणि अस्थिरता म्हणजे दुःख. आणि मनाची स्थिरता, मन स्थिर झालं, मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. आपण बोलतो समोरच्या माणसाला, एखादं जर वळवळ 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 करीत असेल, आपण म्हणतात काय वळवळ लावली, बसकी गपचेप, जरा थिर बसकी म्हणतो ना आपण, काय वळवळ लावली, जरा थिर बसकी. हे थिर बसणं म्हणजे सुख. जे थिर नाही ते दुःखी आहेत, जे थिर आहे ते सुखी आहे. या थिरपणालाच सुख म्हणायचं. ही स्थिरता म्हणजे सुख आहे. तुम्ही थिर म्हणता, त्याला शास्त्रीय भाषेत आपण स्थिरता म्हणतो. मनाची स्थिरता किंवा हे थिरपणा म्हणजे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख. आणि म्हणून जनावरं बोलतात की किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे ते तजे होय तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पारता जिजे ते सर्वथा दुःख जाणे. नरवराने ज्ञानेश्वरीत केलेल्या सुख आणि दुःखाच्या व्याख्या. एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत मन मनरूपात आहे, मन मनरूपात आहे, तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. माझं वाक्य बारकाई नाही आहे का? जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. ज्यावेळेस कुठल्या तरी कारणामुळे मन मरेल, मग ते मरण्याचं कारण काही असो, कुठल्या तरी कारणामुळे मन मरेल, मनाचा मनपणा नाहीसा होईल, तेव्हाच तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. यातलं पहिलं घ्या, अर्ध पुढचं सोडा. रामकृष्ण नामे उन्मनी साधली. ज्ञानोबा हेच सांगतायत की रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं. मनाचं उन्मन होणं म्हणजे मन मरणं, मनरहित अवस्था येणं, मनाचा मनपणा नाहीसा होणं, मन मरणं. तुम्ही रामकृष्ण हरी नामाचा जाप करा, मनाचं उन्मन होईल, अर्थात मन मरेल आणि मग तुम्हाला सुख लाभेल. मन मनोरूपात आहे तोपर्यंत सुख मिळत नाही. मन कुठल्या तरी कारणामुळे मरावं लागतं आणि त्याला मारायला जहरीला औषध काय तर रामबाण, ते रामनाम आहे. जे मारतं ते जहरच असते. आता हरिनामाला मला जहर म्हणता आहे ना, पण ते मारतंय ना, ते मनाला मारतंय. जे मारतंय ते जहर असते. म्हणजे मनाला मारायसाठी सगळ्यात रामबाण किंवा जहरीला औषध काय असेल ते रामनाम आहे. रामनामानं मन मरतं, जे मारलंय ते जहरच आहे. आणि म्हणून मन मारा. जोपर्यंत मन मारित नाहीत तोपर्यंत सुखाचा अनुभव येणार नाही. माझं वाक्य पुन्हा ऐका की जोपर्यंत मन मनोरूपात आहे तोपर्यंत सुखाचा अनुभव येत नाही. ज्यावेळेस ते मरेल, ज्यावेळेस ते स्थिरावेल, तेव्हा सुखाचा अनुभव येईल. आणि जेव्हा जेव्हा ते जिवंत आहे, ते सारखं बाहेर धावत असेल, पळत असेल, बेचैनी असेल, आणि बेचैनी अस्थिरता हे दुःख असते. तुम्ही एकटे बसा कुठंतरी, आता हा सप्ताह समजा संपला आणि एकटी मावशी तुम्ही कोणतरी येऊन या मंडपात बसा. असं गालाला हात लावताल, काय करू बया, कुठं जाऊ बया, कुणाला बोलू बया. कहूर उठतं मनामध्ये, विचाराचं कहूर, आणि या कावदानाच्या मागं मन धावतं. आणि ज्यावेळेस मन बाहेर धावतंय विचाराच्या इच्छेच्या मागे, त्यावेळेस ते अस्थिर असते, बेचैन असते, ते खायला उठतं. मनाची ही बेचैनी अस्थिरता हेच दुःख आहे. दुःख म्हणजे कोणी येऊन तुम्हाला दांड्याने मारलंय याला दुःख म्हणत नाहीत. घाव घातले म्हणजे दुःख नाही. घाव घातले, मारलं, त्यावेळेस मन काय होतं? उद्विग्न होतं, बेचैन होतं, क्रोधित होतं. हा क्रोध, बेचैनी, अस्थिरता हेच दुःख आहे. त्या मारल्यामुळे तुम्हाला फरक पडत नाही होत, त्या मारामुळे तुम्ही बेचैन होता, आणि ती बेचैनी दुःख असते. पण आपल्याला काय वाटतं, मला मारलं म्हणजे दुःख झालं. नाही रे बाबा, त्या मारामुळं मन बेचैन झाले. आपण 50 लोकांत सांगत सुटतो, मला त्याने मारलं, मला त्याने मारलं, मला ती अशी बोलली, सून मला उलटं बोलली, मी एवढी मोठी सासू, एवढी भारी सासू,
गळ्यात बोरमाळा आणि घागरमाळा आणि माझ्या नाकात नती, मी एवढी मोठी सासून मला सून माघारी बोलली, मला सून माघारी बोलली. सून माघारी बोलल्याने दुःख होत नाही. सून बोलल्यामुळे जी बेचैनी आली मनाला, ती बेचैनी दुःख असते. अलग लक्षामध्ये. आणि ती सून जर गोड बोलली, आत्या मामी आपण आज हे करू, आपण ते करू, मी हे केलंय, मी ते केलंय, तर ती गोड बोलल्याने सुख मिळत नाही. ती गोड बोलल्यामुळं मन अंतर्मुख होतं, स्थिरावतं. आणि ते रामाला जाऊन भेटतं हृदयात. मन आणि हृदय राम यांची भेट होते आणि यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि ही स्थिरता सुख असते. म्हणून सुख समजून घ्या की जोपर्यंत मन मनोरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. कुठल्या तरी कारणामुळे मन मरावं लागतं, मनाचा मनपणा नाहीसा व्हावा लागतो, तेव्हाच तुम्हाला सुखाची अनुभूती येते. आणि म्हणून विषयात सुख नसतानाही आम्हाला विषयात सुख आहे असं वाटतं. याचं कारण इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि हे मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. अंतर्मुख झाल्यामुळं मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख. आणि म्हणून तुकोबरा बोलतात की शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख. शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख. मग तुम्ही तुमचा विचार करा, मन शांत आहे का म्हणजे तुम्ही सुखी आहेत. मन शांत नाही तर एर अवघेची दुःख म्हणजे तुम्ही दुःखी आहेत. म्हणून सुखाच्या बाबतीत त्याच्या व्याख्या पाहताना एक बारकावं लक्षात घ्या की मनाचा स्थिरपणा म्हणजे सुख, मनाचा अस्थिरपणा म्हणजे दुःख. मग स्थिरता येण्याची आणि अस्थिरता येण्याची कारणं अनेक आहेत. आपण त्याला स्थिर बनवायचा प्रयत्न करायचा, सुखी हो. अस्थिर झालं दुःखी हो. अस्थिरता हे दुःख आहे, स्थिरता हे सुख आहे. ज्यावेळेस मन अंतर्मुख होतं एखादा विषय भोगताना, त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला भेटतं, त्यावेळेस त्याला आत्मानंदाचा भान होतं की मी कोण आहे. मन हा परमात्मा आहे. नरवरा बोलले ज्ञानेश्वरमध्ये, भगवान कृष्ण बोलतात, इंद्रिया माझी अकरावे ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. नरवरा आहे काय म्हणतात, इंद्रिया माझी अकरावे ते मन मी जाणावे. 10 इंद्रिय आहेत अलग लक्षामध्ये. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय 10 आहेत, त्याच्यात 11वं जे इंद्रिय ते मन आहे. आणि ते मन मी आहे. देव बोलतात, कृष्ण बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये की मी आहे. इंद्रिया माझी अकरावे ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. मग मन कृष्ण आहे, मन कृष्ण आहे तर पाण्याला पाणी भेटलं तर काय होईल. पाण्याला पाणी भेटलं, पाण्याला पाणी भेटलं तर काय होईल, पाणी पाण्यात मिसळेल. हृदयात कृष्ण उभा आहे अर्थात पांडुरंग उभा आहे आणि मन पांडुरंग आहे. मग ते मन हृदयात गेलं आणि पांडुरंगाला भेटलं तर ते मन पांडुरंगात मिसळेल. कळायला माझं बोलणं. सतलात गंगाळात बादलीत पाणी आहे गरम, त्याच्यात इसन करायला गार पाणी टाकलं, पाणी मिसळेल ना. कारण पाण्यात पाणी ओतलं मिसळणारच. कारण पाणी आहे, पाण्यात पाणी मिसळलं, पाण्यात पाणी ओतलं मिसळलं. तसं देवात देव ओतला तर तो मिसळेल की हो. कृष्ण अर्थात पांडुरंग हृदयात उभा आहे आणि पांडुरंग हा मन आहे. मग हरिनामाने याला अंतर्मुख करून त्या हृदयात नेऊन घातलं तर हृदयात पांडुरंग आहे आणि हे मन पांडुरंग आहे. ते पांडुरंगात जाऊन मिसळतं, पांडुरंगाशी एकरूप होतं आणि तिथं ते आपलं मन पण विसरतं, ते मरतं आणि ते आत्मभानावर येतं की मी कोण आहे, मी कोण आहे. ते आत्मभानावर येतं. ते म्हणतात मी तर उगीच सैरावैरा पळवतोय बाहेर, मी तर पांडुरंग आहे. परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपण असे देखे आणि देखत खिवे ओळखे म्हणे ते तत्व मी. हे मन बुद्धी चित्त हे सतत बाहेर पडत असतात. पण आपण जनावर जर चाऱ्यावर किंवा एखाद्या ज्वारीवर पडले त्या काठीचा भरगडा घालून त्यांना माघारी लावतो आहे का नाही. वळती करतो ना जनावराची, अरे पळपळ 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 गाई धानाला गेल्या पळपळ लांबूनच दगड किंवा काठी घालतो आपण, भरगाडा घालून त्यांना माघारी फिरतो. तसं मनाला भरगाडा घाला, काठीचा टप्पू घाला, त्याला माघारी फिरवा. बाहेर पडतो ना, चल फिर माघारी, गाई ओढवल्यासारखा त्याला आत घाला, हृदयात घाला. कारण हृदयात पांडुरंग आहे आणि हे मन पांडुरंग आहे. आणि मग हे ते मन पांडुरंग आणि आत पांडुरंग आहे. पांडुरंगाला पांडुरंग जाऊन भेटतो.
मन पांडुरंगाला जाऊन भेटलं म्हणजे पांडुरंगच पांडुरंगाला भेटला, कारण पांडुरंग हे मन आहे. इंद्रिय माझी आकारावे ते मन मी जाणावे, देव बोलतायत, कृष्ण बोलतायत. भूता माझी स्वभावे चेतनावे, मन पांडुरंग आहे. आणि मग या मनरूपी पांडुरंगाला हृदयातल्या पांडुरंगाची भेट घालून द्या. हरिनाम घेऊन त्याला अंतर्मुख करून पांडुरंगात पांडुरंग मिसळेल, जसं पाण्यात पाणी मिसळलं. आणि मग मन जिवंत राहिलं का? आता मिसळलं ना, ते मेलं ना. आणि जिथं मन संपतं, नाहीच होतं, तेव्हा सुखाचा अनुभव होतो. ते स्थिरावं, ते मरावं, ते स्थिरावं. पांडुरंगाला जाऊन भेटलं तरच स्थिरावतं. आणि पांडुरंगात मिसळतं म्हणजे मरतंय. आणि म्हणून मनाचं उन्मन करायचं. रामकृष्ण नामे ती उन्मनी साधली, ननवर आहे, उन्मन करायचे. आणि म्हणून जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत सुखाचा अनुभव येत नाही. त्याला कशाने तरी मारावं लागतं. आणि त्याला मारायला सगळ्यात जहरीला औषध काय असेल किंवा रामबाण उपाय जर काय असेल तर ते रामनाम. रामनामानं ते अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. आणि रामात मन किंवा मनरूपी राम, मन हेच राम, हा मनरूपी राम हृदयातल्या रामाला जाऊन भेटला. ते नाहीसं झालं, ते स्थिरावलं. मनाची स्थिरता हेच सुख. आणि म्हणून एखादी लाईटची डीपी आहे, करंटनं गच्च भरली आहे, घरामध्ये बल्ब आहे, डीपीपासून वायर आले आणि त्या बल्बला जोडले. बोर्डावर एक किटकॅट नावाचं फ्यूज असतंय. आता ते फ्यूज टाकलं, बटन ऑन केलं की डीपीतला करंट वाहत येतो आणि बल्ब लागतो. समजून घ्या, करंटनं डीपी गच्च भरली आहे, घरात सुंदर बल्ब आहे मोठा 100-200 पॉवरचा. तो करंट वायरमधून त्या बल्बपर्यंत वाहून जातोय. पण बल्ब आणि डीपी या दोघांना जोडणारा सांधा असतो बोर्डावरचं फ्यूज. फ्यूज टाकलं बल्ब लागेल, फ्यूज काढलं बल्ब बंद पडेल. तसं डीपी आणि बल्ब या दोघांना जोडणारा सांधा जसं बोर्डावरचं फ्यूज असतंय, तसं हृदयात रामरूपी सुखाची डीपी उभी आहे. राम अर्थात पांडुरंग एकटा सुखरूप आहे आणि तो राम हृदयात उभा आहे जन्मताच. हृदयात रामरूपी सुखाची डीपी उभी आहे. आणि मनुष्य एखादा विषय भोगतोय. तुम्हाला गुलाबजामुन खायला दिले, आता पंगत आहे, समजा सप्ताह चालू आहे, पंगत आहे, सुंदर सुंदर स्वादिष्ट पदार्थ त्या जेवणाच्या ताटात मांडलेत. गुलाबजामुन आहेत, लाडू आहेत, पुरी आहे, भाजी वगैरे वगैरे स्वादिष्ट पदार्थ त्या ताटामध्ये मांडलेत. तुम्ही गुलाबजामुन खायला घेतले की तुम्हाला गुलाबजामुन गोड लागतात. गुलाबजामुन खाताना मजा वाटते. का बरं? मी बोललो की इच्छित विषय प्राप्त होणं, गुलाबजामुन खाण्याची वासना झाली, इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आता गुलाबजामुनचं ताट समोर आहे, तुम्ही गुलाबजामुन मटक्या मारत खातायत. गुलाबजामुन मिळाले, इच्छा पूर्ण झाली की इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं एकदाच घडतं. गुलाबजामुन मिळाले की मन अंतर्मुख झालं, तर हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटलं. जगतात एक रामच सुखरूप आहे, तो हृदयात उभा आहे. मग हे मन अंतर्मुख होतं गुलाबजामुन खाताना आणि त्या हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि त्या गुलाबजामुनमध्ये मांडतं आणि गुलाबजामुन आम्हाला गोड लागतं. आता हाच मनुष्य जो मटक्या मारत गुलाबजामुन खातोय, गुलाबजामुन गोड लागतायत, आनंदानं मटक्या मारत गुलाबजामुन खातोय, तेवढ्यात त्याची बायको पळत येते आणि म्हणते, धनी आपलं घर पेटलं, धनी आपलं घर पेटलं. माणूस काय करतोय? गुलाबजामुन खातोय, मटक्या मारत खातोय, आनंदानं गुलाबजामुन खातोय, गुलाबजामुन खाताना सुख मिळतंय. पण बायको पळत आली, म्हणली, मालक मालक धनी आपलं घर पेटलंय. हा धनी, हा मालक गुलाबजामचं ताट पुढे ढकलून देतो आणि मोठ्याने रडायला लागतो, ओक्साबोक्सी हानवानो घेतो, रडायला लागतो. बाजूला बसलेले काही माणसाले हुशार असतात आपल्यासारखे. आपण म्हणतो, मामा खानावं गुलाबजामुन, मामा खानावं गुलाबजामुन.
तर ते म्हणतो आता कसे गोड लागतील, आता कसे गोड लागतील, का त्यातली साखर पडून गेली का? तेच गुलाबजामुन घर पेटायच्या आधी गोड लागत होते, मटक्या मारत खात होता, आता घर पेटल्यावर ते गुलाबजामुन गोड लागत नाहीत. तीच साखर तेच गुलाबजामुन घर पेटायच्या आधी गोड लागले, आता घर पेटल्यावर गोड लागानात का साखर पडून गेली का? का गोड लागानात? याचं कारण गुलाबजामुनमध्ये असलेल्या साखरेमुळे गोड लागत नाहीत. गुलाबजामुन खाताना मन अंतर्मुख झालंय. ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटले. एकटा राम सुखरूप आहे हे मन त्या रामाला जाऊन भेटले हृदयात, आणि त्या रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि त्या विषयात मांडलाय, आणि त्या विषयाला अर्थात गुलाबजामुनला गोडी आणली. आता घर पेटले या बातमीने त्याचं मन विचलित झालं, ते बहिर्मुख झालं. गुलाबजामुन खाताना अंतर्मुख झालं, रामाला जाऊन भेटलं हृदयात, पण आता घर पेटलंय ही बातमी बायकोने सांगितली की ते मन हृदयस्थ रामापासून तुटलं आणि पेटलेल्या घराच्या दिशेने धावलं. मग आता पेटलेल्या घराच्या दिशेने मन धावलंय, तर गुलाबजामुन जरी खायला लागला तर त्या हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणून गुलाबजामुनमध्ये मांडण्यासाठी तिथं मन नाही. गुलाबजामुन का गोड लागले? घर पेटायच्या आधी गुलाबजामुन मिळाले की मन अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडला आणि गुलाबजामुन गोड लागले. साखरेमुळे नाही, मनाने हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडला, आणि म्हणून गुलाबजामुन गोड लागले. पण आता तेच गुलाबजामुन गोड लागानात घर पेटल्यावर का मन त्या पेटलेल्या घराच्या दिशेने पळालं, आणि हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा प्रवाह वाहून आणण्यासाठी तिथं मन नाही आहे, मन बाहेर पळाले आता, आणि म्हणून गुलाबजामुन गोड असूनही गोड लागत नाही. साखर कुठं पळून गेली का? तीच साखर आहे, आता गोड लागानात ना. बघा ना तुम्ही, काही दुःख जीवनात आलं, मोठं भयानक दुःख आलं, आणि सोन्याचं ताट समोर आहे, आपण म्हणतो खा ना, आता कसं गोड लागल. अरे ते गुलाबजामुन गोड आहेत ना, घर पेटायच्या आधी गोड लागले, तुला आता का गोड लागानात? बघ ना एक गुलाबजामुन खाऊन, आता कसे गोड लागतील का? तर गुलाबजामुनला गोडी साखरेमुळे नव्हती, मनाने हृदयस्थ रामप्रभूपासून अंतर्मुख झालेल्या मनाने हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडला. गुलाबजामुन गोड लागले. आता तेच मन पेटलेल्या घराच्या दिशेने धावलं. हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा प्रवाह वाहून आणण्यासाठी मन नाही तिथं, आणि म्हणून गुलाबजामुन गोड असतानाही गोड लागत नाहीत. म्हणून विषय हे मूळचे गोड नसतात. विषय सेवन करताना आमचं मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं, आणि सुखरूप हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणते. जसं मी बोललो की डिपीतला करंट बल्बपर्यंत वाहून नेण्यासाठी ते बोर्डावरचं फ्यूज काम करतं, तसं हृदयातलं सुख विषयात नेऊन गुलाबजामुनमध्ये नेऊन मांडण्यासाठी मन काम करतं. आणि म्हणून विषय मूळचे गोड नसतात. त्याला गोडी काय येते? प्रश्न असा उभा केला आपण की विषय गोड नाही आहेत, विषयात सुख नाही आहे, मग विषयात सुख नसतानाही विषयात सुख असल्यासारखं का वाटतं? याचं कारण विषय भोगत असताना मन अंतर्मुख होतं, ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते, आणि तेच मन हृदयस्थ रामप्रभूपासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं, गुलाबजामुनमध्ये मांडतं, आणि गुलाबजामुन गोड लागतात. गुलाबजामुन साखरेमुळे गोड लागत नाहीत. साखरेमुळे जर गोड लागत असते तर घर पेटल्या बी गोड लागावत, पण घर पेटल्या गोड लागत नाहीत. याचा अर्थ साखरेमुळे गोड नाही आहेत, मनाने वाहून आणलेल्या प्रवाहामुळं, हृदयस्थ रामप्रभूपासून मनाने वाहून आलेल्या प्रवाहामुळे ते गोड लागत होते. हृदयात राम उभा आहे, त्याला मन जाऊन भेटतं गुलाबजामुन खाताना अंतर्मुख झाल्यामुळं, आणि रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणताना विषयात मांडतं आणि विषय गोड लागतं. आणि हा मुद्दा समजून घ्या की विषय गोड नसताना, विषयात सुख नसताना सुख का वाटतं? तर याचं कारण हे की विषय मिळणं, इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं, दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं, ते स्थिरावतं. स्थिरवलेल्या मनातून येणारा अनुभव हे सुख असतं, हे एक कारण. आणि दुसरं कारण, हेच मन सुखरूप असलेल्या रामापासून हृदयातून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं, गुलाबजामुनमध्ये मांडतं, आणि गुलाबजामुनला गोडी येते. हे कारण आहे की विषय सुखरूप नसतानाही सुखरूप का वाटतात. एक लोखंडाची सळई घ्या आणि तिला जाळात घाला, विस्तावत घाला, ती गरम करा. झाले 10 मिनिट शेवटचे. तिला जाळात घाला
झाला 10 मिनिटात. नाही, तिला जाळात घाला. 10 तिला जाळात घाला आणि ती 10 माणसाला पकडायला द्या. 10 माणसाला पकडायला द्या. ती प्रत्येकाला सारखाच चटका देईल. ती प्रत्येकाला सारखाच चटका देईल. ती म्हणायची नाही की हा प्रवचनकार आहे आणि हे ऐकणारे श्रोते आहेत, मग महाराजाला मी कमी चटका देते, मोठे महाराजाला किंवा मराठी महाराजाला कमी चटका. नाही, मराठी महाराजाला मोठे महाराज जास्त पोळेल. ती म्हणायची नाही मी पोळणार नाही, सगळ्याला सारखीच पोळेल. लोखंडाची सळई गरम केली, हातात धरली तर सगळ्याला सारखा चटका देईल. तसं विषय जर सुखरूप असते तर सगळ्याला सारखं सुख व्हावं, पण सगळ्याला सारखं विषयाने सुख होत नाही. कोणाला जर दारूचा ग्लास दिला तर मटक्या मारत पितो एखादा, दुसरा नागडोळे मोडत दारू पितो, तिसरा दारूचा ग्लासच फेकून देतो. विषय जर सुखरूप असते तर सदा सर्व काळ सर्वांना सारखं सुख द्यावं, पण मिळत नाही. सर्वांना सारखं सुख देत नाही, याचं कारण विषयात सुख नसतंच. मग विषयात सुख नसते तर नसताना असतं असं का वाटतं? तर विषय भोगताना इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि म्हणून विषय सुखरूप नसतानाही सुखरूप वाटतात, त्याचं हे कारण आहे. अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव आणून विषयात मांडलेला असतो आणि विषयाला गोडी आणलेली असते. आता शेवटच्या 2 मिनिटात तुम्हाला विषय म्हणजे काय हुरहुर राहते मनात की विषय. डॉक्टर साहेब, मोठे साहेब बऱ्याच वेळेस विषय बोलले की विषय म्हणजे काय. तर विषय हा शब्द आपल्या डोळ्यापुढे आला की सहसा आपल्या डोळ्यापुढे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना येते. स्त्री पुरुषांची लैंगिक भावना, याला आपण विषय म्हणतो. पण ज्ञानोबारायांचे लेखी किंवा शास्त्राचे लेखी विषय म्हणजे लैंगिक भावना एवढी छोटी व्याख्या नाही आहे. विषय म्हणजे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना, हा तर विषय आहेच, तो विषयच आहे. पण विषय म्हणजे 5 ज्ञानेंद्रियाने भोगलेले 5 विषय. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय. आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय असतो. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय असतो. शब्द हा कानाचा विषय, चव हा जिभेचा विषय, गंध हा नाकाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. उदाहरण म्हणून एक सांगतो कान, आणि आपण थांबून जाऊयात. वेळेचं भान ठेवायचं आपल्याला. उदाहरण म्हणून कान सांगतो. ज्ञानोबा बोलतात, देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द 2 प्रकारचे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता बघा कशी गंमत आहे. समजा माझं प्रवचन झालं आणि तुमच्यापैकी 4-2 लोक उठले आणि माझी खूप तोंड भरून स्तुती केली. बाबा डॉक्टर साहेब, मोठे साहेब, भागवतरावजी मोठे, काय ज्ञानेश्वरी सांगितले हो, काय ज्ञानेश्वरी सांगितले हो. अशी ज्ञानेश्वरी ऐकायलाच मिळत नाही हो. अशी बी ज्ञानेश्वरी असती का हो. अगदी तोंड भरून मला घराडा घातला, तोंड भरून तुम्ही सगळ्यांनी माझी स्तुती केली. मला गुदगुल्या होतील. काय होतील? मला गुदगुल्या होतील. मी फुगेल नाही, फुटेल. माणसाला स्तुती आवडते. स्तुती किती प्रिय असते माणसाला. स्तुती ऐकायला मेलेला मनुष्यही उठेल, स्तुती ऐकेल मग मरेल. इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. माझी स्तुती केली की डॉक्टर साहेब, मोठे साहेब, तुम्ही खूपच छान प्रवचन केलं. मला गुदगुल्या होतील. ज्यांनी माझी स्तुती केली त्याच्याबद्दल मला रागद्वेष, राग निर्माण होईल. राग म्हणजे भांडण, तो राग नाही, क्रोध नाही. राग म्हणजे प्रेम, प्रीती. मला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होईल. मी त्या माणसाच्या गळ्यात हात टाकेल. मामा आपण कुठले? इथलाच तळेगावचा, इथलाच काकड एरियाचा. काय करता? आमकं तमकं शेती आहे, मुलं बाळं आहेत 4-2. किती झाला कापूस? झाला 50 क्विंटल. मग मी त्याला सांगेल, कारण मला गुदगुल्या झाल्या ना स्तुतीमुळं. त्याने माझी स्तुती केली, प्रवचन चांगलं झालं म्हणून. मी त्याला सांगेल की आदर्शनगरला माझा डोळ्याचा दवाखाना आहे, या. मी त्याला बोलून घेईल, त्याचे डोळे फुकट तपासील, जवळच्या बाटल्या देईल कंपनीच्या औषधाच्या. काय झालं? माझ्या हातून सत्कर्म घडलं.
सत्कर्मातून पुण्य लाभलं. समोरच्याने माझी स्तुती केली. कानाचा विषय शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. समोरच्याने माझी स्तुती केली. मोठे साहेब प्रवचन फार छान झालं. मी स्तुती भोगली, माझ्या कानानं स्तुती भोगली. ज्यांनी स्तुती केली तात्काळ मला त्याच्याबद्दल राग, प्रीती, प्रेम, त्यातून सदवर्तन, त्या व्यक्तीसोबत सदवर्तनातून पुण्य. आता तेच एखादं उपटसूळ असते. प्रवचन संपलं माझ्याकडे आलं, काय मोठे साहेब यायना ना जायना टिंब त्या मराठे सरला काही काम नाही, कुठून धरून आणले ते डॉक्टर मोठे, त्याला एक शब्द सांगता येणार ज्ञानेश्वरीचा, त्या मराठे सरला काही काम नाही, तुमचं प्रवचन काही धड झालं नाही असं म्हणून माझी निंदा केली. माझ्या हृदयात सुप्त अवस्थेत अहंकार दडलेला असतो, तो आतून ढुसणी मारतो. मोठे बघ, त्याने तुझी निंदा केली, तुला बरं वाईट बोलला, तुझं प्रवचन चांगलं झालं नाही म्हणला, बघ मोठे, आतून अहंकार ढुसणी मारतो. ढुसणी कळते ना, कोपरकिळी ढुसणी, आतून अहंकार ढुसणी मारतो. तो अहंकार म्हणतो बघ मोठे, तुझी निंदा केली, आणि त्या अहंकारामुळे मी पेटून उठतो. ज्यांनी माझी निंदा केली तात्काळ मला त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोध जन्माला येतो, क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो, त्यातून बुद्धिभ्रष्ट होते, आणि मी त्याच्यासोबत गलिच्छ वर्तन करतो, हाणामारी करतो, शिवीगाळ करतो. कार्य भाडव्या सगळ्याला आवडलं, तुलाच कसं नाही आवडलं. मी त्याच्यासोबत गलिच्छ वर्तन करतो, आणि गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म होतो. बघा, स्तुतीतून राग, रागातून सदवर्तन, सदवर्तनातून पुण्य, निंदेतून द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप. आणि जीवनात पाप पुण्याची निर्मिती केली रे केली की अगा कर्मे जे वरावे, तैतीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देह. तुम्ही विषय भोगले, कानाचा विषय भोगला, त्यातून काय झालं, पुण्य आणि पाप. आणि नगवरही पुण्य पाप शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. 84 लाख शिवनीमध्ये अडकावं लागतं. आगा कर्मे जे वरावे, भोगावंच लागतं. विषय भोगाने मनुष्य संसार बंधनात अडकतो, आणि त्याला सुख दुःखही होतं. आता तुम्ही माझी स्तुती केली की माझ्या मनाला एक शीतल अवस्था प्राप्त होते. देखील इंद्रिय विषय शिविती ते तर हर्ष शोक उपजती. की तुम्ही माझी स्तुती केली की स्तुतीने माझ्या मनाला एक शीतल, एक प्रसन्न अवस्था प्राप्त होते. माझं मन अंतर्मुख होतं, आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूशी जाऊन भेटतं, ते स्थिरावतं, आणि स्थिरावलेल्या मनाला सुखाचा अनुभव येतो. स्तुतीने मन स्थिरावलं, मी सुखी झालो. माझी निंदा केली, माझं मन क्रोधित झालं, क्रोधाने एक उद्विग्न अवस्था आली, माझं मन बहिर्मुख धावू लागलं, बेचैन झालं, बेचैनीतून मला दुःख आलं. मनाची बेचैनी हे दुःख असते. आणि म्हणून विषयभोगातून रागद्वेष, अहंकाराने विषयभोगा लावले, विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप आणि सुखदुःखाची निर्मिती. आणि म्हणून आपण जे म्हणतो की माझ्या पोरानं मला दुःख दिलं, माझ्या सुनाने मला दुःख दिलं, माझ्या शेजारणीने मला दुःख दिलं, ज्ञानोबा म्हणतात बाई चुकीचं बोलतीस. जगतात तुम्हाला दुःख देणारं आणि सुख देणारं कुणी नाही आहे. तुमच्या सुखाला आणि तुमच्या दुःखाला तुम्हीच कारणीभूत आहात. देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णाते पाविजे, आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. ज्ञानोबाच्या शब्दाकडे लक्ष द्या. देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णाते पाविजे, आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. तुम्ही स्वतःहून सुखदुःखात बांधल्या जातात का, तर तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगता. कानाचा विषय स्तुती भोगला, राग, प्रेम, प्रीती, आनंद वाटला, सुख मिळालं. कानाचा विषय निंदा भोगला, द्वेष, क्रोध, दुःख वाटलं, बेचैनी आली. तुम्हाला कोणी सुखही दिलं नाही, दुःखही दिलं नाही, विषय भोगातून सुखदुःख जीवनात आलं. आणि म्हणून जगतामध्ये ज्ञानोबा बोलतात की तुम्हाला सुखदुःख देणारं कोणी नाही आहे. तुमच्या भ्रामक कल्पना आहेत. मुलगा बापाला दुःख देत नाही, सून सासूला दुःख देत नाही आहे. तुम्ही स्वतः सुखदुःखात बांधल्या जातात का, तर विषय भोगता. सून वाईट बोलली, माघारी बोलली, तुमचा इगो, अहंकार दुखावला जातो. मला अशी म्हणली, मला अशी म्हणली, त्या सुनेबद्दल द्वेषातून क्रोध, क्रोधातून बेचैनी, बेचैनीतून बहिर्मुख धाव, आणि बहिर्मुखता, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असते. तुम्ही स्वतःहून मानल्या जाता. म्हणून ज्ञानोबा बोलतात की विषय बघू नका, विषयाचा त्याग करा. जागोजागी अर्जुनाला देवानं जर काय बजावलं असेल, ते विषय आगावे सर्वथा म्हणून सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. हे रागद्वेष निभाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग भोगितो सुख आपुले आपणची.
विषयाचा त्याग करा, सुखदुःख जीवनात येणार नाही. कारण विषय भोगातून सुखदुःख आणि संसार बंधन दोन्ही गोष्टी घडतात. हे विषय जया ते नाकळीती तया सुखदुःख दोन्ही न पवती आणि गर्भवसू संगती नाही तया. बघा ज्ञानोबाची वही, विषय जया ते नाकळीती तया सुखदुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. त्याचा गर्भवासही संपला, अर्थात जन्ममरणाचा फेराही संपला, त्याचं सुखदुःखही संपलं. कुणाचं? जो विषय भोगत नाही, ज्ञानेंद्रियाचे. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून आम्हाला सुखदुःखाची प्राप्ती आहे आणि जन्ममरणाचा फेरा आमच्या मागे लागला आहे. कारण ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पाप पुण्याची निर्मिती, त्यातून संसार बंधन, पाप पुण्य भोगावंच लागतं, अगाकर्मे जीव राहावे. आणि शिवाय विषय भोगातून जी एक शीतल अवस्था आणि क्रोधित अवस्था प्राप्त होते, त्यामुळे सुख आणि दुःख जीवनात येतं आणि आम्ही स्वतःहून आमच्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती करतो आणि त्यात बांधल्या जातो. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. आणि म्हणून आपला जो आजचा मूळचा विषय होता की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. आपण दोन प्रश्न उभे केले होते की विषयात सुख नाही तर सुख आहे कुठं. तर त्याचं उत्तर आपण असं दिलं की सुख हे फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाच्या नामात आहे आणि हा पांडुरंग हृदयात उभा आहे. आणि मग एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. तर आपलं एकच काम आहे की पांडुरंगाच्या नावानं या मनाला त्या पांडुरंगापर्यंत हृदयात नेऊन पोहोचतं करायचं. मन ज्यावेळेस त्या पांडुरंगाला जाऊन भेटतं त्यावेळेस ते पांडुरंग आणि मन एकरूप होतात, मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि ही अवस्था ज्याला साधता येत नाही, त्याचं मन बेचैन असतं, बहिर्मुख धावतं, मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख असते. आणि म्हणून विषयात सुख नाही तर सुख आहे हरिनामात, पांडुरंगाच्या नामात. म्हणून हरिनामाचा सहारा घ्या, सातत्याने रामकृष्ण हरिनामाचा जाप करा, मनाची अंतर्मुक्ता साधेल, मन आणि हृदयस्थराम एकमेकाला भेटतील आणि मनाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता हेच सुख आहे. हे कशामुळे घडलं? हरिनामामुळं. ही एक अवस्था. आणि दुसरी गोष्ट गोवराय बोलतात की हरिनाम हे स्वतःच सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख हे तर नाम आहे. हरिनाम हे मूळचंच सुखरूप आहे आणि शिवाय त्याला हृदयापर्यंत नेऊन पोहोचतं केलं हरिनामाने तर ते स्थिरावतं आणि मनाची स्थिरता हेच सुख आहे. अजून डबल सुख लाभतं. हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न की विषयात सुख नाही तरी सुख आहे असं का वाटतं? तर त्याचं उत्तर इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं, ते स्थिरावतं, त्यामुळे सुख लाभतं स्थिरतेतून. आणि दुसरी गोष्ट, हेच मन हृदयस्थ रामप्रभूपासून या रामरूपी सुखाच्या डीपीपासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय मूळचे सुखरूप नसतानाही सुखरूप वाटतात. का? तर मिळालेला विषय, इच्छित विषय प्राप्त होणं आणि सडनली मनाची अंतर्मुक्ता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि हृदयात गेलेलं स्थिरावलेलं मन, स्थिरता हेच सुख आहे आणि ते करंट वाहून आणतं सुखाचा रामापासून आणि विषयात मांडतं. आणि म्हणून विषय गोड वाटतात. आणि म्हणून विषयाला गोडी नसतानाही, विषय सुखरूप नसतानाही विषय सुखरूप वाटतात. हे अंतर्मुख झालेल्या मनामुळे वाटतं. आणि या विषय वासना की ज्यांच्या आम्ही पाठीमागे धावतो, खोटं आम्हीच दाखवतात की यात सुख आहे, यात सुख आहे, तर यात सुख नाही आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की विषय काही सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. बाबांनो, सुखाचं लालच दाखवणारे हे इंद्रिय आहेत. इंद्रियात सुख नसतंच. ही इंद्रिय खोटी आहेत. सुख नसतानाही तुम्हाला सुख दाखवतात आणि या इंद्रियाचा विषयभोग घेतला की त्यातून सुख दुःख आणि शिवाय पाप पुण्याची निर्मिती होते आणि संसारातही तुम्हाला बांधतात. 84 लक्ष फिरावं लागतं. आणि म्हणून इंद्रियात विषयात सुख नाही आहे, तर सुख आहे फक्त पांडुरंगात आणि पांडुरंगाच्या नावात. आणि म्हणून सातत्यानं नित्य सत्य अमित हरिपाठ जैसे अखंड चिंतन विठोबाचे. अलग लक्षामध्ये सातत्यानं रामकृष्ण हरिनामाचा टाहो फोडा. बस हे रामकृष्ण हरिनाम हेच मूळतः स्वतः सुखरूप आहे. आणि हे रामकृष्ण हरिनाम घेतल्यामुळं तुमचं मन सातत्यानं अंतर्मुख होईल, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल आणि मनाची स्थिरता हेच सुख असते. म्हणून सातत्यानं रामनाम घ्या, मनाची सातत्यानं अंतर्मुक्ता राहील, हे सातत्यानं स्थिरावेल आणि मनाची सातत्यानं स्थिरता हेच अखंड सुख असते. आणि म्हणून खोट्याच्या मागं धावू नका. विषयात सुख नाही आहे, सुख आहे फक्त रामनामात. राम आणि रामनाम हे दोनच सुखरूप आहेत, बाकी जगात दुःखरूप आहे. म्हणून विषयात सुख शोधू नका, विषयात सुख नसतंच. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की विषयात सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही म्हणले.
बोलण्यासारखंच नाही आहे. हनुमंत ज्ञानोबा बोलत आहेत की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरण कान पाहे जगा माझी. पुंडलिक वरदे हरी.